तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपण पाहणार आहे ते बेडरूममध्ये जे बेड असतो ते बेडची हाईट किती ठेवायला पाहिजे. बरेचसे लोक काय करतात, बेडची हाईट जास्त ठेवतात, मग नंतर पाय दुखते, कंबर दुखतो, त्रास चालू होऊन जातो मित्रांनो. तर हा त्रास नाही व्हायला पाहिजे, त्यामुळं जी बेडची हाईट आहे ती लेवलमध्ये पाहिजे. आणि लेवलमध्ये असल्याच्या नंतर तुमचं पाय दुखणार नाही, कंबर दुखणार नाही, हे बेडरूममध्ये गेल्याच्या नंतर आराम भेटतो. तर ही जी टेक्निकल आहे ही सगळी इंजिनियर लोक यूज करतात. आता काही काही लोक कसं लय हायटेड करतात, कोणी कमी करतात, कोणी जास्त करतात. त्यामुळं त्रास होतो माणसाला. एवढे खर्च करून तुम्ही एक एक 2-2 लाख रुपये घालताय आणि तुम्हाला त्रास होतो. हा त्रास तुम्हाला नाही झाला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला मी त्याचं माप सांगतो नेमकं पाहिजे किती. तर चला बघू, आपण बेड केलेला आहे. तर बेड कशा साईजचा केलेला आहे, काय केलेलं आहे. तर बघू शकता इथं आपण हा बेड चालू आहे आपलं करणं. तर या बेडच्या पाठीमागे हे हेडबोर्ड आहे आणि त्याचं हे हायड्रोलिक आहे. तर हा बेड आहे जो हायड्रोलिकचा आहे. तर आता आपण इथून बघू शकता हे जमिनीपासून जे आहे, तर ह्या टॉपपर्यंत आपण 13 इंचाची हाईट घेतलेली आहे. आणि हा जो बेड आहे असा 6 फूट आहे आणि असा 7 फूट आहे. ह्या साईजला 7 फूट आहे, ह्या साईजला 6 फूट आहे. तर ही झाली बेडची साईज. आणि हाईट आपण याची 13 इंच घेतलेली आहे, म्हणजे आता टॉपपर्यंत 13 इंच आहे. आणि 13 इंचाच्या याच्यावर 5 इंचाची गादी येणार आहे. 5 इंचाची गादी येणार आहे, म्हणजे टोटल आपल्याला 18 इंच याची हाईट भेटणार आहे. तर 18 इंच हाईट भेटल्याच्या नंतर जे बेडचे जे आपण बसलो, तर जे पाये आहे आपले पाये असे लेवलला येणार आहेत. तर ह्या लेवलमध्ये येणार आहेत. तर ह्या लेवलमध्ये आल्याच्या नंतर आता सध्या आपण जर का बसलो, आता मी बेडवर बसून दाखवतो तुम्हाला. आता जर का बसलो आपण, तर हे बघा, हे असे पाय येतात आपले. तर आता आणखीन आपण 5 इंच आल्यावर असं टाईट होणार. त्यामुळं आपल्याला पायाला, गुडघ्याला म्हणा, कमरेला म्हणा त्रास होणार नाही. आणि जो बॅक साईडचा जो टेक आहे, हे फक्त आपण असा खांद्यापर्यंत घेतलेला असतो. कारण आपण खांद्यापर्यंत घेण्याचं कारण काय असतं, की वरती जे आपला कणा असतो याला हे होऊ नये, त्रास होऊ नये, त्याच्यामुळं आपण इतकाच घेत असतो पाठीमागच्या बेडचा कणा. तर हे असं असतं. तर ही बेडची साईज आणि हे बेडची हाईट आणि हे बेडचं माप हे असं घेणं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, काही नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा, तुमच्या मित्राला शेअर करायचा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, विसरायचं नाही. आणि असेच व्हिडिओमध्ये माहिती बघत राहायची. आणि ही माहिती तुमच्या घरात फर्निचर करत असाल, आता मी एकटा तर येऊन प्रत्येक जणाच्या जागी करू शकत नाही. त्यामुळे तुमचं काम चालू असेल तर तुम्ही सांगायचं मला 18 इंचच हाईट पाहिजे गादीसकट. तर असं तुम्ही सांगितल्याच्यानंतर समोरचा बनवणारा तुम्हाला त्या पद्धतीनं बनवून देतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आणि मित्रांना शेअर करायचा व्हिडिओ, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. काही नाही. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.